नमस्कार, सोनाली किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आजची रेसिपी आहे अगदी साधी सिंपल रोजच्या जेवणातलं म्हणजे कच्च्या बटाट्याची आमटी। तर कशा पद्धतीने करायची ही कच्च्या बटाट्याची आमटी। तर 2 घेतलेत मीडियम साईजचे कच्चे बटाटे आणि हे काय मला मशनीनं सोलायचं जमना म्हणून ठेवलं बाजूला आणि घेतलं आहे दुसरं साल काढायचं। तर सुरीच्या साहाय्यानेच ह्यावरची घ्यायचं साल काढून, म्हणजे बटाट्याला टक्कल करून घ्यायचं, चकचकीत करून घ्यायचा। किंवा सालीसकट तुम्हाला बटाट्याची आमटी आवडत असेल तरी सुद्धा चालतं, साल काढणे हे ऑप्शनली आहे। तर दोन्ही बटाटे छान असे चिकने गुळगुळीत करून घेतलेत, अगदी टक्कल केल्यासारखे, आणि ते आता कट मारून घ्यायचे। तर बारीक मोठे तुम्हाला जसे कट आवडतात त्या पद्धतीने हे बटाट्याचे कट करून घ्यायचे। वांग्याची आमटी असू दे, बटाट्याची आमटी असू दे, पावट्याची आमटी असू दे, ह्या तिन्ही सुद्धा आमट्या करताना कधी सुद्धा भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट वापरले की ह्या आमटीला चव छान येते बरं का, ही टिप मात्र लक्षात ठेवा। तर हे बटाटे छान असे कट करून घेतले आहेत, बारीक बारीक कट करून घ्यायचे, म्हणजे आमटी करताना बारीक कट केलेले बटाटे खूप चव देत असतात आणि भाजले सुद्धा जातात लगेच तेलामध्ये। त्यामुळे कट करताना आमटी करताना तर अशा पद्धतीने कट करा, किंवा भाजी करत असताना पातळ कट करतात ना, अशा पद्धतीने कट केले की आमटीमध्ये लगेच विरघळी जातं। त्यामुळे थोडंसं जाडसर ठेवून हे कट करून घ्यायचं। फोडणी देऊन घेऊया। हे तर 2-3 चमचे तेल घातलं आहे। टोपामध्ये जिरं घालायचं, जिराचा छान डान्स झाला की त्यामध्ये घालायचा 1 मीडियम साईजचा कांदा। तर कांदा थोडासा परतून झाला की त्यामध्ये घालायचा हा बटाटा। तर करपून द्यायचा नाही कांदा, कुठलीही भाजी आमटी असू दे, तुम्हाला आमटीची किंवा भाजीचं जास्त पाहिजे असेल किंवा काय बिघडत असेल तुम्हाला वाटत असेल तर एक टिप लक्षात ठेवायची की कांदा थोडासा कच्चा ठेवायचा आणि त्या कच्च्या कांद्यामध्ये बटाटा असू दे, पावटा असू दे, तो भाजायचा, म्हणजे त्याचा अर्क त्या कांद्यामध्ये उतरतो आणि त्या आमटीला, रस्सा भाजीला छान अशी चव येते। तर आपण हा बटाटा एक 5 मिनिटं भाजून घ्यायचा तेलामध्ये कांद्याबरोबर, आणि नंतर भाजला की त्यामध्ये घालायचा टमाटर। अगोदर टमाटर घालायचं अजिबात हे करायचं नाही, किंवा काय होतं ग्रेव्ही होतो ना आणि आमटीला आंबटपणा थोडासा जाणवतो। त्यामध्ये घातले लाल तिखट, आपलं घरगुती जे चटणी म्हणतो, किंवा कांदा लसूण मसाला, हळद घालायची, आणि हे सर्व साहित्य छान असं तेलामध्ये परतून द्यायचं 2 ते 3 मिनिटं। ह्या मसाल्याला तेल सुटलं की लगेचच गरम केलेलं पाणी घालायचं आमटीला। आणि थोडीशी चव पाहिजे असेल तर अनेक टिप लक्षात ठेवायची, कोणतीही आमटी करताना पाणी मात्र गरम करून घ्यायचं। 3 टिप तुम्हाला ह्या आमटीमध्ये सांगितल्यात। अशा पद्धतीने आमटी तयार केली की तुमच्या घरातल्याने डोकं पातील फोडून खातील, इतकी छान आमटी तयार होते। त्यामध्ये घातले हिरवीगार देशी कोथिंबीर, कसुरी मेथी घालायला अजिबात विसरायचं नाही, शेंगदाण्याचं कूट घालायचं। तर तयार झाली आहे आपली बटाट्याची झणझणीत रस्सा भाजी किंवा आमटी किंवा कालवण। तर तुमच्याकडे काय म्हणतात ह्याला ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा। आणि माझ्या साध्या सिंपल रेसिपी बघायला तुम्हाला आवडत असेल तर प्लीज आपल्या सोनाली किचनला जाता जाता सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका। दिवाळीचे फराळाचे भरपूर व्हिडिओ टाकले, ते सुद्धा बघा, अगदी साधी सिंपल रेसिपी आहे त्यासुद्धा। तर तो पापडीच्या भाजीची रेसिपी पाहिजे असेल तर नक्की बघा, ते सुद्धा टाकले आहे। आणि ही आपली साधी सिंपल झाला आहे ताट मस्त असं झणझणीत गावरान। तर असं सोनाली किचन पाहत राहा आणि खाऊन फक्त म्हणायचं भारीच की हो।